भारतानं टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ही टीम अजूनही बार्बाडोसमध्ये आहे. चक्रीवादळामुळे भारतीय संघ तिथं थांबला आहे. टीम इंडिया 1/5 भारतानं 29 जूनला बार्बाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टी20 वर्ल्ड कप जिंकला होता. भारतानं 7 धावांनी विजय मिळवला होता. भारतानं 29 जूनला बार्बाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टी20 वर्ल्ड कप जिंकला होता. भारतानं 7 धावांनी विजय मिळवला होता. 2/5 बार्बाडोसमध्ये चक्रीवादळाचा इशारा जारी करण्यात आला होता. यानंतर बार्बाडोस विमानतळावरील उड्डाणं बंद करण्यात आली होती. विमानतळावरील सेवा कधी पूर्ववत होणार याबाबत काही माहिती समोर आलेली नाही. बार्बाडोसमध्ये चक्रीवादळाचा इशारा जारी करण्यात आला होता. यानंतर बार्बाडोस विमानतळावरील उड्डाणं बंद करण्यात आली होती. विमानतळावरील सेवा कधी पूर्ववत होणार याबाबत काही माहिती समोर आलेली नाही. 3/5 बीसीसीआयचे सचिव जय शाह टीम इंडिया सोबत बार्बाडोसमध्ये आहे. त्यांनी भारतात परत येण्यासंदर्भात माहिती दिली आहे. बार्बाडोसमध्ये असलेले खेळाडू आणि पत्रकारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे जय शाह म्हणाले. बीसीसीआयचे सचिव जय शाह टीम इंडिया सोबत बार्बाडोसमध्ये आहे. त्यांनी भारतात परत येण्यासंदर्भात माहिती दिली आहे. बार्बाडोसमध्ये असलेले खेळाडू आणि पत्रकारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे जय शाह म्हणाले. 4/5 चार्टर्ड विमानातून भारतीय खेळाडूंना आणि इतरांना भारतात आणलं जाईल. चार्टर्ड विमानातून भारतीय संघ अमेरिकेला आणि नंतर युरोपला जाईल. तिथून संघ भारताकडे रवाना होऊ शकतो. चार्टर्ड विमानातून भारतीय खेळाडूंना आणि इतरांना भारतात आणलं जाईल. चार्टर्ड विमानातून भारतीय संघ अमेरिकेला आणि नंतर युरोपला जाईल. तिथून संघ भारताकडे रवाना होऊ शकतो. 5/5 बीसीसीआयनं भारतीय संघासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. भारतीय संघ बार्बाडोसमधील स्थानिक प्रमाणवेळेनुसार 6 वाजता आणि भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या रात्री 7:45 वाजता भारतीय संघ नवी दिल्लीत दाखल होईल. बीसीसीआयनं भारतीय संघासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. भारतीय संघ बार्बाडोसमधील स्थानिक प्रमाणवेळेनुसार 6 वाजता आणि भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या रात्री 7:45 वाजता भारतीय संघ नवी दिल्लीत दाखल होईल.